पुण्यातील 80 बालकलाकारांनी अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्वर्गीय ग दि माडगूळकर व सुधीर फडके रचित गीत रामायण सादर केले। पुण्यातल्या प्राजक्ता जागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पुण्यातील स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे बालकलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिलाच कार्यक्रम होता आणि असा कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील बालकलाकारांना लाभला। 2 तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बालकलाकारांनी गीत रामायणातील निवडक 16 सुमधुर गाणी सादर केली। त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला। साथ संगत व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, इरा परांजपे, हार्मोनियमवर जयंत साने व मालती बेहरे, तबल्यावर अभिजित जायदे, संतोष वैद्य तर तालवाद्यावर प्रसाद भावे यांनी केली। कार्यक्रमाला राम मंदिर ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आपळे, माधुरी आपळे, L&T मंदिर बांधकाम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश चव्हाण, या श्रीराम मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थापक फुलचंद मिश्रा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले। यावेळी बालकलाकारांचे पालक, महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आपळे यांनी श्रीराम मंदिराचा पूर्व इतिहास व उभारणी संबंधीचे सादरीकरण करून या प्रकल्पाविषयी सर्व माहिती पालक व भाविकांसमोर सविस्तर मांडली। याआधी पुण्यात स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयांवरील सामूहिक सादरीकरणाचे यशस्वी आयोजन केलेले आहे।